भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही विनम्र असं अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांना ही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेचे गुरु आदे क्रांती गुरु नवजी वसाहत यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करू। स्वातंत्र्यवीर वीरा सावरकर यांना ही विनम्र असं अभिवादन करू। वीरा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आदे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना ही विनम्र असं अभिवादन करू। वासुदेव बळवंत फडकेंचाही गुरु आदे क्रांती गुरु नवजी वसाहत यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करू। तुमच्या माझ्या खिशामध्ये माझ्या ताईच्या बटव्यामध्ये मान्यवरांच्या खिशामध्ये पाकिटामध्ये असलेल्या रक्कम रुपये 1 पासून ते रक्कम रुपये 500 पर्यंत या प्रत्येक नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करू। महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करू। लोकमान्य टिळकांचाही गुरु आदे क्रांती गुरु नवजी वसाहत यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करू। या देशातील या राज्यातील पहिली मागासवर्गीय विद्यार्थी पहिली मागासवर्गीय शिक्षिका पुतळाई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करू। आजवर मातंग समाजाने अनेक चळवळीसाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। हिंदुत्वासाठी मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। दलितांच्या चळवळीमध्ये नामांतराच्या लढाईमध्ये देखील मातंग समाजाने आपलं बलिदान दिलेलं आहे। प्रत्येक चळवळीमध्ये आजवर मातंग समाजाने आपलं बलिदान योगदान दिलेलं असताना तुमच्या माझ्या भावी पिढीच्या प्रश्नावर मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे या विषयावर ज्या मानवीरांनी आपलं बलिदान दिलं त्यामुळे स्वर्गीय संजयभाऊ ताकपुरे स्वर्गीय अंकुशजी खंडाळे आणि स्वर्गीय अविनाशी खंडाळे यांनाही या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। लवजी शक्ती सेनेच्या या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासंदर्भात मला फोन केला। बाबा आपण सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी महामेळावा घेतोय आणि यासाठी आपण आले पाहिजे। अमित भाऊ येणार आहेत, गिरीश भाऊ या ठिकाणी येणार आहेत, आपणही आलं पाहिजे। आणि या कार्यक्रमाला आज या ठिकाणी येत असताना खरं तर एवढा मोठा उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज उपस्थित झालाय याला कदाचित विधानसभेपूर्वीचा हा मातंग समाजाचा महामेळावा या ठिकाणी होत असताना या मंचकावर उपस्थित असलेले आपल्या भागातील कार्यक्षम आमदार या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब त्याचबरोबर मातंग समाजाच्या इतिहासामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यामध्ये मिळाल्या कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्या राज्यामध्ये मातंग समाजाला विधान परिषद आणि राज्यसभा मिळाल्या। मात्र या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 74 वर्षामध्ये मातंग समाजाला कधी विधान परिषद राज्यसभा मिळाली नाही। मात्र ज्यांच्या रूपाने पहिल्यांदा भाजपने
आपल्या समोर मांडणी काय करायची हा देखील माझ्या समोर प्रश्न पडलेला. निश्चित या ठिकाणी आलेलो असताना माझी ही तिसरी वेळ आहे की आज मी माझ्या समाजाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो आहे. निश्चित या ठिकाणी येत असताना मात्र यापूर्वी कधीही मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा एकत्रित एकजूट समाज पाहिला नव्हता. त्यामुळं या सकल मातंग समाज महामेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वच आयोजकांचं या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मी एक विनंती करेन, जेवायचं तर आहे बाबा, जेवण तिथं वाट पाहतंय, जाऊन आपण जेवणार आहोत. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचे सर्व मंडळी प्रचंड परिश्रम घेऊन प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन समाजाला आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देत होते. दिवस रात्र ते पडत होते, प्रचंड कष्ट त्या ठिकाणी घेत असताना पहाटेच्या 5 वाजेपर्यंत माझ्या संपर्कात होते. मी सकाळी 7 वाजता आपल्या जामनेर नगरीमध्ये आलो. आम्ही रात्रभर जागरण केलं, गाडीमध्ये प्रवास होता. मात्र अनेक कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते देखील आमच्याबरोबर जागे होते, ते देखील सातत्याने माझ्या संपर्कात होते. भाऊ तुम्ही कुठे झाला. निश्चित अत्यंत सुंदर असा या मेळाव्याचं आपण आयोजन केलं. माझं सर्व आयोजकांना या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याचा आभार व्यक्त करत असताना माझा आपल्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी बांधवांना बहिणीला विनंती असेल की एक वेळ थोडंसं आपण सकाळपासून आल्यापासून टाळ्या वाजवत आहे, मात्र मनापासून या आयोजकासाठी एकच फक्त या ठिकाणी टाळ्या वाजवायला हात मोकळे करा. धन्यवाद. या ठिकाणी महाजन साहेबांच्या समोर सगळी मांडणी झालेली आहे. खरंच माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे साहेब. महत्वाचा जो विषय आता मातंग समाजाच्या जीवनमरणाचा जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला मातंग समाज हा आपल्याकडे डोळे लावून बसलेला आहे. मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडे अभ्यास समितीचा अहवाल आलेला आहे आणि तो अहवाल आलेला असताना 1 महिना झालेला असताना आता आम्हाला धातूक लागलेली आहे की येत्या आठवडाभरामध्ये जर आचारसंहिता डिक्लेअर झाली तर मातंग समाजासाठी कुठल्या सरकारने मात्र सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मागे राहतो की काय अशी आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. आपण सरकारमध्ये आहात, अनेक संघटना या ठिकाणी आविर्भाव देखील सातत्याने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या संपर्कामध्ये आहे की आपण तात्काळ या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी एक सदस्यीय आयोगाची निर्मिती करा आणि ती घोषणा केल्यानंतर त्याला जो कालावधी आपण द्या या कालावधीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि निश्चित या निवडणुका होत असताना आपण निवडणुकीपूर्वी जर या ठिकाणी आपण या आयोगाची घोषणा केली तर तमाम या महाराष्ट्र राज्यातील हा समाज आज आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभा राहील याची मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो साहेब. तर या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या आणि आपल्याकडून जर आयोगाची घोषणा झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मातंग समाज हा या ठिकाणी नाराज होणार आहे. निश्चित लोकशाही शक्ती सेना आपल्या सोबत घटक पक्ष म्हणून या ठिकाणी आहे. पूर्वीपासून आम्ही पिढ्या या दलित काँग्रेसच्या नादाला लागून तिच्या मागे लागून सातत्याने तिच्याकडे आम्ही अनेक प्रश्न घेऊन अनेक मागणी घेऊन सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करायचो. मात्र निश्चित आपल्या सरकारने मातंग समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या हे आता 1 वर्षभरामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. निश्चित आपल्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. आम्ही ठिकठिकाणी गाव खेड्यामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व समाजाला या संदर्भात सांगितलेलं आहे. अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. मात्र सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या आरक्षणाची नवकरानुसार वर्गवारी करून मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्या प्रमाणामध्ये न्याय मिळणं हे गरजेचं आहे. 1950 ला या देशामध्ये आरक्षण सुरू झालं. 1947 साली हा देश स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र मिळून 77 वर्ष पूर्ण झाली. आरक्षण मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. मात्र मागील 74 वर्ष हा समाज सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे साहेब. अनेक सरकारकडे आम्ही या ठिकाणी सातत्याने मागणी करत होतो की या ठिकाणी मातंग समाजाला तुम्ही अनुसूचित जातीमध्ये ठेवलेला आम्हाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणामध्ये 13% या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी
अण्णाभाऊ साठेंची जी जगप्रसिद्ध कादंबरी आहे ती भगीरथ कादंबरी जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल ती वास्तववादी कादंबरी आहे. तो भगीरथ घडला गेला त्या हजेरीमध्ये घडला गेला. वाटेगावमध्ये गावचा पाटील हजेरी घ्यायला मांगोड्यामध्ये गेला. रात्रीच्या 12च्या नंतरची हजेरी घ्यायला गावचा पाटील जेव्हा भगीरथच्या दरवाजासमोर थांबला तेव्हा त्या ठिकाणी पाटलांनी विचारला भगीरथ आहे का? भगीरथ आतनं म्हणला घरातनं म्हणला. पाटील आहे की? पाटील म्हणला मला बायकोच्या कुशीत मी बायकोच्या जवळची हजेरी देऊ नको, घराच्या बाहेर येऊन मला हजेरी दे. जेव्हा हा शब्द भगीरथच्या कानावर पडला भगीरथ संतापला. तो घराच्या बाहेर आला आणि त्यांनी पाटलाला उचलला आणि तिथं लागवा केला. त्याच्यानंतर त्याच्या मागे लागला. त्या काळामध्ये मातंग समाजाला हजेरी होती. मातंग समाजाला 1881 साली या ठिकाणी ब्रिटिश सरकारने गुन्हेगार जात म्हणून घोषित केलं. साहेब आम्ही गुन्हेगार होतो का? 100% मानवाला हजेरी या राज्यामध्ये साहेब. आमच्या लोकांनी आमच्या पूर्वजांनी या देशासाठी या राज्यासाठी हजेऱ्या भोगलेल्या आहेत. आमच्या मागे हजेरी का लागली तर त्याचा इतिहास आपण जर मागे जर थोडंसं गेलं तर याचा आपल्याला हातेक्रांतीकडून लोणी वस्त्र साळवेचा संदर्भ घ्यावा लागेल. 5 नोव्हेंबर 1817 मी जास्त या ठिकाणी उल्लेख करणार नाही. मात्र अखंड भारतावरती जेव्हा ब्रिटिशांचं राज्य प्रस्थापित झालं साहेब ब्रिटिशांची यायला सुरुवात झाली. बंगालपासून या ठिकाणी अफगाणिस्तानपासून ब्रिटिशांनी हळूहळू कंपनीच्या माध्यमातून या देशावरती आक्रमण करायला सुरुवात झाली. आणि हे सगळं आक्रमण करत असताना सर्वात जास्त त्रास त्यांना कुठे झाला तो हा मराठी मुद्द्यामध्ये झाला. मराठी त्यांच्यासमोर हे राज्य कधी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली नाही. जवळजवळ 178 लढाया या मराठ्यांच्या आणि ब्रिटिशांच्या झाल्या. मी सगळे त्या लढाईचा उल्लेख करणार आहे. मात्र शेवटच्या 4 लढाईच्या महत्वाच्या आहेत त्याचा मी या ठिकाणी उल्लेख करेन. 5 नोव्हेंबर 1817 खडकीचं एक लढाई झाली. मराठ्यांचं आणि ब्रिटिशांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हातेक्रांतीकडून लोणी बसतात आणि त्यांचे वडील रामजी साळवे हे त्या रणांगणावरती त्या ठिकाणी लढत होते. कुणाच्या बाजूने? मराठ्यांच्या बाजूने, देशाच्या बाजूने लढत होते. आणि त्या ठिकाणी लढत असताना रामजी साळवेंना वीरमरण आलं. वीरमरण आल्यानंतर त्या ठिकाणी हातेक्रांतीकडून लोणी बसतात साळवे यांनी आपल्या वडिलांची समाधी बांधली आणि ती समाधी बांधत असताना त्यांनी शपथ घेतली की जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. तोपर्यंत मी या देशातून ब्रिटिशांना हातोपाय करणार नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. साहेब एकही क्रांतिकारक किंवा एकही स्वातंत्र्य सैनिक असं दाखवा की ज्यांनी बिगर लागण्याची क्रांती केली. एकमेव हा मानण्याचा एवढा होऊन गेला ज्यांनी बिगर लागण्याची क्रांती केली. साहेब 14 नोव्हेंबर 1817 त्यांचा जन्म झाला. 18 फेब्रुवारी 1881 ला त्यांचं निधन झालं. 17 फेब्रुवारी 1881 ला निधन झालं. 86 वर्षाचं आयुष्य लोणी वस्त्र साळवेंनी जगलं. एकमेव योद्धा असा होऊन गेला. साहेब इतकी उपेक्षा त्यांच्या वाटेला आली. एकमेव योद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल. आज आम्ही आले खेळाच्या संदर्भात गुरुंना या ठिकाणी पारितोषिक देतो. गुरुच्या नावे अनेक पुरस्कार देतो. गुरु द्रोणाच्या जास्ती किंवा दादोजी कोंडदेव पूर्वी दिला जायचा अशा अनेक पुरस्कार देत असताना आपण अनेक जण गुरु बघितले ज्यांना पुरस्कार मिळतात. कुणीतरी एखाद्या खेळाचा गुरु असतो, कोणतरी क्रिकेटचा गुरु, त्याला क्रिकेटवाल्याला हॉकी येत नाही,
ब्रिटिशांच्या विरोधात का छोटी मोठी अनेक बंड झाली. 1845 बंड असेल, 1857 फसलेला बंड असेल, 1879 बंड असेल, एवढी कोळ्याची बंड असतील, जेवढी बंड झाली ब्रिटिशांच्या विरुद्ध ही बसलेली बंड 1879 शेवटचं बंड जे वासुदेव घटनेला अटक झाली पुण्यामध्ये आणि त्यांना कायम मारण्याची शिक्षा झाली. त्यांच्यावरती खटला चालवला गेला पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी खटला चालल्यानंतर एक महिन्यामध्ये तो निकाल लागला आणि त्यांना कारावास झाला. नवजीवन खचले आणि 17 फेब्रुवारी 1881 त्यांचं निधन झालं. निधनाची वेळ परिस्थिती अशी होती साहेब, त्यांची अंत्ययात्रा निघाली पुण्यामध्ये आणि त्या अंत्ययात्रेसाठी एवढ्या त्या ठिकाणी शूरवीर सरदार त्या जे मातबर मंडळी होती अगदी युपी पासून बिहार पासून लोक त्यांच्या अंत्ययात्रेसाठी आले आणि त्या ठिकाणी आलेले असताना ती प्रेतयात्रा अंत्ययात्रा पाहत असताना ब्रिटिशांचा प्रश्न पडला की हे सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्याकडेच काम करायचे. पुण्यामध्ये रामूसिंग एक नावाचं एक केंद्र आहे, त्या ठिकाणी ते ड्युटी करायचे, तालीम चालवायचे. ब्रिटिशांना माहिती सुद्धा नव्हतं की याच्या मागून या तालमीच्या मागून कितीतरी क्रांतिकारक आले, आपल्या युद्धाची बंड झाली त्याच्या मागचे मुख्य सूत्रधार हे नवजीवन साळे होते. हे ब्रिटिशांना कधी कळालं तर नवजीवन साळवेचं निधन झाल्यानंतर कळालं. त्यांनी काय केलं की त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर साहेब या ठिकाणी मातंग समाजाला जून 1881 ला गुन्हेगार जात म्हणून घोषित केले. गॅझेट आहे साहेब, रेकॉर्ड आहे. तुम्ही आता सुद्धा युट्यूबला किंवा बाजारात गेलं गुन्हेगार जातीचं जर पुस्तक घेतलं तर त्या गुन्हेगार जातीच्या पुस्तकामध्ये 26 जाती आहेत. त्या 26 जातीपैकी एक जात ही आमची मातंग समाज आहे साहेब. हा मातंग समाज आहे आणि गुन्हेगार जात का होतो तर त्या ब्रिटिशांच्या विरुद्ध सातत्याने बंड करणारा समाज हा मातंग समाज होता साहेब. आम्ही देशप्रेमासाठी या ठिकाणी गुन्हेगार झालो, देशप्रेमासाठी आम्ही बर्बाद झालो आणि ते बर्बाद झाल्यानंतर वाटलं 1947 ला हा देश स्वतंत्र झाला, आम्ही स्वतंत्र झालो म्हणून मातंग समाजाला न्याय मिळेल. 3 वर्षांनी आरक्षणाची घोषणा झाली आणि घोषणा झाल्यानंतर 74 वर्ष बघतोय या मातंग समाजाला न्याय मिळेल. ज्यांनी या देशासाठी आपलं योगदान दिलं, ज्यांनी आपल्या या देशासाठी बलिदान दिलं, अशा मातंग समाजाला मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी वाट पाहत. परिस्थिती काय या ठिकाणी एवढं योगदान दिलेलं असतात मातंग समाजाच्या अनेक पूर्वजांना साहेब आपण सातारचा गेटा मानतोय. या ठिकाणी मातंग समाज जो तो क्रांती कार्यामध्ये होता त्या असंख्य मातंग समाजाच्या पूर्वजांना तोफेच्या तोंडी दिलेले साहेब, त्यांना गोळे घातलेले, अनेक माणसांना फसवून बसवलेले. आमचंही योगदान कमी नाही साहेब, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी माणसाचंही योगदान कमी नाही ना, इतरांच्या तुलनेत आमचंही योगदान आहे. मात्र दुर्दैवाची परिस्थिती काय या ठिकाणी अजूनही हा समाज या ठिकाणी या प्रतीक्षेमध्ये आहे. आमचा दुर्दैव किती की 74 वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या मागोड्यामध्ये अजूनही कलेक्टर कमिशनर जन्माला आलेला आहे. अजूनही कलेक्टर कमिशनर आमच्या पोटाला जन्माला येत आहे. माझी माता भगिनी काय एवढी दुर्दैवी आहे का की तिच्या पोटाला कलेक्टर कमिशनर जन्माला येत आहे साहेब? हा आमच्या माता भगिनीचा दोष आहे, हा व्यवस्थेचा दोष आहे. व्यवस्थेने आम्हाला आरक्षण दिलं मात्र ते योग्य पद्धतीने आमच्या मागोड्यामध्ये पोहोचत नाही. त्यामुळे आमच्या या महाराष्ट्रातल्या मागाड्यामध्ये अजूनही म्हणजे 74 वर्ष झाले देशाला स्वतंत्र मिळून
काळापासून झालीच आहे. या ठिकाणी अनेक मागण्या होत असताना बराचसा इतिहास या ठिकाणी सांगितलं मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. मात्र आता एक कोहिनूर जो हिरा आहे साहेब त्याचा आता सध्या वाद आहे. या ठिकाणी पाकिस्तान म्हणतोय ते कोहिनूर हिरा आमचा, बांगलादेश म्हणतोय तो कोहिनूर हिरा आमचा, इंडिया म्हणतोय तो कोहिनूर हिरा आमचा. आमचं म्हणणं असं की तो कोहिनूर हिरा ना पाकिस्तान ना बांगलादेश ना इंडिया, तो फक्त मागाच आहे. तो कोहिनूर हिरा तो मागाच आहे, तो 107 कॅरेटचा आहे. त्याची किंमत आजच्या बाजारामध्ये $15,500 कोटी ज्या हिऱ्याची किंमत. तेव्हा हिरा जर मिळाला तर अख्ख्या महाराष्ट्र नाही तर देशातल्या मानवाचं कल्याण व्हायचं. आम्हाला आरक्षण दिले मला तो हिरा आणून आपण जो संदर्भ या ठिकाणी आमच्या जो संदर्भ दिला या ठिकाणी की मात्र समाजाला गौरवशाली इतिहास राहिलेला त्रेतायुग असेल, सत्ययुग असेल, द्वापरयुग असेल किंवा कलियुग असेल, या प्रत्येक युगामध्ये मात्र समाजाचा गौरवशाली इतिहास राहिलेला. मी त्रेतायुगाचा सांगणार नाही किंवा सत्ययुगात जाणार नाही. मात्र द्वापरयुगातला इतिहास थोडक्यात या ठिकाणी मांडून मी माझं भाषण संपवणार. द्वापरयुगामध्ये जेव्हा महाभारत घडल्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला जाऊन राज्य करायला लागले आणि ते राज्य करत असताना आम्ही त्या ठिकाणी आपल्याला ज्ञात असेल, मी जास्त बरोबर जाणार नाही, श्रीकृष्णावरती चोरीचा आळ आला होता. 17 राजांचा त्यांच्याकडे जो श्रीमंत मनी होता तो मनी चोरण्याचा आळ हा श्रीकृष्णावर आला होता. आणि मग तो आळ पुसण्यासाठी श्रीकृष्ण रानोबळा भटकत होते. अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला की तो श्रीमंत मनी माझ्यावरती चोरीचा आळ आलाय. त्या ठिकाणच्या सत्यजित राजाने त्या ठिकाणी श्रीकृष्णावरती आरोप टाकला की तुम्ही श्रीमंत मनी चोरून नेलेला आहे. तर श्रीमंत मनी मिळवण्यासाठी मग श्रीकृष्णाने त्या ठिकाणी जंग भट पछाडली. मात्र त्यांना श्रीमंत मनी मिळाला नाही. तो मिळाला कुठं तर त्यांना जामगडला मिळाला. जामगडला काय होतं की श्रीकृष्ण प्रवास करत करत हे जामगडापर्यंत गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विचारपूस केली, चौकशी केली की या ठिकाणी अशा हिऱ्याच्या शोधामध्ये मी आलेला, तो हिरा कुठं मिळेल. तर तिथल्या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी एक जामवंत नावाचे व्यक्ती राहतात, त्यांच्याकडे तो हिरा आहे. मगाशी जितेंद्र भाऊनी सांगितली जामवंत हा मानवाचे आदी पुरुष आहे, ते मानव बांधव कुळातले आहे. आणि मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण गेले, त्यांनी जामवंताला विनंती केली की मला तो कोहिनूर हिरा द्या, तो श्रीमंत मनी द्या, मला त्याला चोरीचा आळ माझ्यावर आलेला. आणि तो त्या ठिकाणी विनंती करत असताना जामवंताने त्या ठिकाणी नकार दिला. तो हिरा त्यांना दिला ना आणि तो नकार दिल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं आणि जामवंताचं त्या ठिकाणी युद्ध झालं. जवळजवळ 90 दिवस ते युद्ध झालं होतं. तुम्ही जामगडला जर कधी गेला तो जामगड सगळा लाल रंगाचा आहे. म्हणतात आख्यायिका आहे की 90 दिवस जे युद्ध झालं त्यामध्ये प्रचंड रक्तबंबाळ दोघंही झाले आणि तो सगळा डोंगर जो आहे तो लाल झाला. अशी ती आख्यायिका आहे. वास्तव्य असेल त्या आता मी ते घोमात जाणार. मात्र या ठिकाणी संदर्भ देत असताना तिथे युद्ध झालं, 90 दिवस अगदी घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर शेवटी श्रीकृष्ण वैताळले, श्रीकृष्ण जमले आणि त्यांनी मग त्या ठिकाणी जामवंताला आपलं अवतार दाखवला. त्यांनी त्या ठिकाणी अवतार दाखवला की मी ओरिजिनल श्रीकृष्ण नाही तर मी मागच्या जन्मामध्ये राम होतो. आणि मग त्यांनी मागच्या जन्मातली घटना त्या ठिकाणी सांगितली. तर मागच्या जन्मामध्ये काय घडलं होतं, जेव्हा सगळं रामायण घडलं, जेव्हा रावणाचा वध झाला आणि रावणाचा वध झाल्यानंतर रावणाच्या पुष्पक विमानामध्ये जेव्हा ही सगळी वानर सेना सगळे आपले श्रीरामचंद्र, सीताबाई, लक्ष्मण सगळे लोक ज्यावेळेस निघाले त्यावेळेस येताना तामिळनाडूला थांबले आणि तामिळनाडूच्या नंतर ते डायरेक्ट अयोध्येला गेले. आम्ही तो अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा त्या ठिकाणी शपथविधी झाला, राज्याभिषेक सोहळा झाला आणि सोहळा होत असताना प्रभू रामचंद्राने प्रत्येकाला काय काय भेट दिली. मग तिथं सुग्रीवाला किष्किंधा नगरी दिली, विभीषणाला लंका दिली, महावीरा छातीमध्ये मुक्ती दिली आणि मग अनेकांना त्या ठिकाणी वाटप होत असताना त्या ठिकाणी 3 अंगतरी तिथं त्यांनी गिफ्ट दिलं. मात्र जामवंत शांत त्या ठिकाणी थांबले होते. मग रामाचं लक्ष गेलं. राम म्हणले जामवंतजी आपल्याला काय हवं, मी काय आपल्याला भेटलो. तेव्हा जामवंत त्यांना म्हणाले मला काय राजा व्हायचं नाही, मला कुठलं राजवाडा कुठलं रत्न हिरं काही नको आहे, मला फक्त तुमच्याबरोबर कुस्ती करायची. जामवंतांनी इच्छा काय व्यक्त केली रामाकडे की मला तुमच्याकडे कुस्ती या ठिकाणी खेळायची. तेव्हा राम त्यांना म्हणाले की ही तुमची इच्छा मी पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करत. आणि ती इच्छा पूर्ण त्यांनी श्रीकृष्णाच्या रूपाने त्या ठिकाणी केली. ती आख्यायिका त्या ठिकाणी त्यांनी तो संदर्भ त्या ठिकाणी
श्रीकृष्णाने जामवंताला दिला आणि तो दिल्यानंतर श्रीकृष्णाने त्या ठिकाणी डोंगरावर त्या गुहेमध्ये त्यांनी आपलं त्या ठिकाणी विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर जामवंताने तो मणी त्यांना दिला. तो मणी जोपर्यंत म्हणजे 11व्या शतकापर्यंत त्याला श्रीमंतक मणी म्हणायचे. मात्र 11व्या शतकानंतर त्याचं नाव बदललं. म्हणजे जवळजवळ वाटतंय 1586 ला जो मुघल बादशाह झाला त्यांनी 1586 ला त्याचं नाव बदललं. कारण तो जो मणी असा होता की तो असा झाला की त्याला असं लखलख प्रकाश करायचा. त्यामुळे त्याचं नाव जे ते नंतर श्रीमंतक मणीचं कोहिनूर म्हणजे प्रकाशाचा पहाड म्हणजे तो कोहिनूर. आणि मग तो कोहिनूर त्या ठिकाणी काय केलं तर जामवंताने तो कोहिनूर श्रीकृष्णाला दिला. नुसतं कोहिनूर नाही दिला साहेब. जामवंताला एकुलती एक मुलगी होती तिचं नाव होतं जामवंती. जामवंताच्या मुलीचं नाव काय होतं जामवंती. जामवंत कोण मांगाच्या कुळातले. आणि या ठिकाणी मग जामवंताने काय केलं तर त्या ठिकाणी तो श्रीमंतक मणी श्रीकृष्णाला दिला आणि त्याचबरोबर त्यांनी जामवंतीचं लग्न हे श्रीकृष्णाबरोबर तिथं लावून दिलं. हे जामगडावरती लागलं. म्हणजे विचार करा साहेब बरं का माझ्या साहेब मातंग समाज जो आहे ना जो इतिहास सांगितला जातो आणि या ठिकाणी जामवंत ऋषी हे मातंग समाजाचे आदी पुरुष आहे. मग ते मातंग समाजाची त्यांची मुलगी ही जामवंती ह्या आमची बहीण लागते. जामवंती कोण लागते मागाची बहीण लागते. म्हणजे श्रीकृष्ण तो मागाचा कोण झाला साला झाला. साहेब ते देवच आमच्या नातेवाईक देवच या मागाचे नातेवाईक मात्र दुर्दैवाने या मागाच्या प्रामाणिकपणाचा वळेपणाचा या ठिकाणच्या व्यवस्थेने फायदा घेतला आणि हा मागं समाज सगळा रस्ता तळायला गेला. साहेब माझा समाजाला 99% आज झोपड्यामध्ये राहतो. अजून देखील तो न्याय मागतोय मात्र दुर्दैवाने त्याला न्याय मिळत नाही. आपण जर या ठिकाणी सरकारमध्ये आहात आपण तात्काळ जर या ठिकाणी उद्या आता आम्ही तो कॅबिनेटच्या बैठकीला जाणार उद्या आपण त्या ठिकाणी तात्काळ एक सदस्यीय आयोगाची त्या ठिकाणी नियुक्ती करावी एवढी आपल्याला प्रत्येकी समान महाराष्ट्र राज्याच्या मागावरती विनंती. तुम्हाला काही द्यायला लागणार नाही. माग एवढं प्रामाणिक आहे सर एवढं बोल आहे की या मागाचं जर तुम्ही जर मदत केली तर या मागाची दुवा ही आपल्याला पिढ्यानपिढ्यापर्यंत या ठिकाणी तारते सर. परंतु जर मागाची बदवा जर तुम्ही घेतली तर त्याला 14 पिढ्यापर्यंत हा या ठिकाणी जितेंद्र सोनवणेंनी केसुनीची या ठिकाणी या विषय सांगितला. आपले देशाचे पंतप्रधान हे आता स्वच्छतेचा धर्म सांगताय. महात्मा गांधींनी देखील स्वच्छतेचा धर्म सांगितला. मात्र खऱ्या अर्थाने हजारो वर्षापूर्वी त्या झाडूचा शोध लावून या मागानेच या जगाला स्वच्छतेचा धर्म शिकवलेला आहे. हजारो वर्षापूर्वी मात्र दुर्दैव आहे त्या आता मागच्या 1 वर्षापूर्वी तुम्हाला आता मी बोलताना बोललो आम्ही तो आपल्या मध्य प्रदेशच्या नवजी शक्ती सेनेच्या टीमने बैतूल शहराच्या वतीने चांदीचा झाडू त्या ठिकाणी राम मंदिराला दिलेला आणि त्यांना माहिती आहे या मांगाचं आणि रामाचं नाटक आहे हे त्यांना मी माहिती आहे. मग त्यांनी तो झाडू त्या मंदिरामध्ये ठेवलेला त्यामुळे आजही गेले मात्र दुर्दैवाने सध्याच्या परिस्थितीत माझी सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी आपण आज हा मेळावा होत असताना आयोजकांनी प्रचंड मेहनत कष्ट घेतलेली आहे आणि निश्चित तुम्हाला सांगतो ते अंतकरला बसून आज जे काही मागं आज दिसायला जे काही मागाचे प्रश्न निकाली लागत आहेत ते भाजप युती सरकारमुळेच लागतात हे मला आपण दिसत नाही. हा शेवटचा जर निर्णय झालाच आहे. आम्ही माहितीमध्ये आलो 14ला आम्ही मुंडे साहेबांच्या बरोबर आलो. मुंडे साहेबांनी आम्हाला 14ला घेतलं. दुर्दैवाने लोकसभेची आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद होती. आता ती कुणाला दिली कधी दिली त्या बद्दल मी पडणार नाही. मात्र निश्चित त्याच्यानंतर या ठिकाणी विधानसभेला आम्ही 8 जून 2014ला महायुतीमध्ये गोपीनाथजी मुंडे जेव्हा ग्रामविकास मंत्री होते आम्ही सासवडमध्ये लवजी वस्त्राच्या जन्म ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच ठिकाणी आम्ही माहितीमध्ये येणार होतो. मात्र निश्चित त्याच्यानंतर आम्ही 19ला आलो आणि 24ला देखील लोकसभेला आम्ही सोबत आहोत. सोबत असताना मात्र वैयक्तिक आपल्याला मी माहिती देतो की या ठिकाणी मला काही आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही. मी म्हणजे माझा आम्ही भाऊ आहे तो आमदार झाला म्हणजे पुरेच आहे. मात्र केवळ आमदार नको भविष्यामध्ये माझा आम्ही नको हा मंत्री देखील झाला पाहिजे. या ठिकाणी वैयक्तिक संकट मला या ठिकाणी काही घ्यायचं नाही. आणि मग ते या ठिकाणी स्वतःच्या ह्याच्यासाठी मी आलेलो नाही. आपल्यालाही माहिती असेल की मी शासकीय सेवा करत असताना 25 वर्षाची सेवा करून मी नोकरी सोडलीच आहे आणि नोकरी सोडली ती फक्त आणि फक्त माझ्या मागासाठी सोडलेली आहे. मी मला काही कारण परिस्थिती तुम्हाला सांगत आहे. आम्ही हिंदूचं धर्म
साहेब फार कष्टातून हा कार्यक्रम होतोय. आपणही फार सहकार्य केलं. नेहमी आपण समाजाच्या पाठीशी उभे राहिलेला. सगळं काय होत असताना मी रात्रभर प्रवास करून म्हणजे आपली झोपच सुद्धा मगाशी 2 तास आम्ही त्या हॉटेलमध्ये फक्त पडलो. त्या ठिकाणाहून तयार होऊन या ठिकाणी येत असताना कार्यकर्त्यांचे फोन सारखे पाहूया पण झाला मला वडापाव सुद्धा खाऊ दिलं नाही. गाडीमध्ये उतरला शेवटचा घास खाल्ला. पाणी मी पिऊ दिलं नाही. तिथून सगळे पूजन झाल्यानंतर पाणी पिलो. त्याच्यानंतर या ठिकाणी येत असताना निश्चित 1.5 किलोमीटरची आमची या ठिकाणी रॅली निघालेली आहे. आणि हे सगळं काय होत असताना इतर सगळ्या राष्ट्रपुरुषांचं आम्ही दर्शन घेत असताना या राज्याच्या आणि या मागाच्या बापाचा पुतळा मात्र या ठिकाणी नाही. या ठिकाणी आपल्याला माझी विनंती आहे की आपण मागल समाजावर खूप प्रेम करतात. त्यामुळे माझ्याकडे आपल्याकडे कळकळी निघलं आहे या राज्याच्या बापाचा पुतळा आणि देशाच्या बापाचा पुतळा देखील या ठिकाणी बसला पाहिजे. आजच्या बराचसा वेळ या ठिकाणी झालेला आहे. आपण सर्वांनी मला शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि खरं तर साहेबांना वेळ नव्हता मात्र तरी देखील ते आपल्या कार्यक्रमासाठी आणि आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी थांबलेले. निश्चित त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपले सर्वांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. आज ते क्रांतिगुरू डॉक्टर साहेबांचा आपण अगदी जोशपूर्ण भाषेमध्ये समाजाचा इतिहास समाजातील प्रतिनिधी